थैंक यू श्यामल। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। जी हाँ मेरे प्यारे दोस्तों, जिंदगी में कुछ खास पल होते हैं और उन खास लम्हों में कुछ बहुत ही प्यारे प्यारे लम्हे बड़े यादगार होते हैं। गुजरा हुआ वक्त गुजर जाएगा, अगर कुछ पल रह जाएगा तो बरसों बाद भी याद रह जाएगा, तो होगा इस असली का कोई रोशन सा लम्हा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नारायण गोटे सर यांनी आपले स्थान स्वीकारावे। I request today's chief guest, Dr. D.J. Kharode sir, to have a seat. Let us welcome with a loud applause. I request Sanjay Gote sir to have a seat. I request Gorkar madam to have a seat. I request Pandey sir to have a seat. I request Thakur sir to have a seat. I request President along with the Chief Guest to inaugurate Science Forum by cutting the ribbon of the panel. आज के प्रेसिडेंट डॉक्टर नारायण गोटे सर एंड चीफ गेस्ट से रिक्वेस्ट करती हूँ कि हमारे at beginning of the today's program I request student honorable President Dr. Narayan Gote and respected chief guest, principal and auspicious beginning the function of with our traditional auspicious lamp lighting ceremony and worship goddess Saraswati of the goddess of the knowledge. Please sir, लैंप लाइटिंग के साथ कार्यक्रम का शुभारंभ करते हैं। दोन मिनिटं Our respected member to have a seat. Next part of program, guests are like a god, अतिथि देवो भव। जो दिल से हो खूबसूरत खुदा ने ऐसे लोग कम बनाए, जो दिल से हो खूबसूरत खुदा ने ऐसे लोग कम बनाए, और जिन्हें भी खुदा ने ऐसा बनाए वो आज हमारे महफिल में आए हैं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर नारायण गोटे सर यांच्या स्वागतासाठी स्टेजवर आमंत्रित करते गायत्री कारभांडे यांना। I request Yogesh Ingole. I invite Ranki Joshi to the stage. Welcome to the Sanjay Gote sir. I request Sakshi Gote to the stage.
अभिवादन करतो। मातोश्री शांताबाई मोठे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथे आयोजन करीत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर नारायणराव गोटे सर। या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आर्य महाविद्यालयाचे डॉक्टर बी.जी. हरोडे सर, आमचे स्नेही मार्गदर्शक आदरणीय संजूभाऊ गोटे सर आणि या सायन्स फोरमच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या मंचावर उपस्थित असलेल्या बोरकर मॅडम, पांडे सर, खान सर, सर्व त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 3 दिवसापासून तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहात। या कार्यक्रमाचा आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं औपचारिकरित्या उद्घाटन झालेलं आहे आणि झालेल्या सर्व स्पर्धांचं पारितोषिक या ठिकाणी आज आपल्याला द्यायचं आहे आणि यासाठी मान्यवर उपस्थित आहेत। मी या कार्यक्रमाची संकल्पना आपल्या समोर थोडक्यात सादर करणार आहे। या कार्यक्रमाचा हेतू काय होता हेही आपल्या सर्वांना ज्ञात आहेच। आपल्या महाविद्यालयामध्ये रिसर्च कमिटी नावाची एक विभाग आहे। मागच्या 16 वर्षापासून हा रिसर्च विभाग संशोधनाच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम राबवित असतो। मागच्या 2 वर्षापूर्वी UGCच्या गाईडलाईन नुसार आपल्याला ह्या रिसर्च विभागाचं नाव आता बदलून रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल असं झालेलं आहे आणि त्याची आपण रिसर्च 2022 ठाणे रिसर्च संदर्भात फायनान्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं। दुसरा मुद्दा रिसर्च प्रोग्राम्स कंडक्ट करणं। तिसरा कोलॅबोरेशन अँड कम्युनिटी हा एक आहे। चौथा मुद्दा आहे प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि 5वा मुद्दा आहे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट। अशा ह्या 5 गोष्टी या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलच्या माध्यमातून आपण सादर करत असतो, त्या संदर्भात कार्यक्रम घेत असतो। आजचा हा तुमचा सायन्स फोरमच्या माध्यमातून झालेला कार्यक्रम हा रिसर्च प्रोग्रामचा एक इव्हेंट आहे असं आपण मानायला हरकत नाही किंवा तो आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला सांगण्यासाठी आनंद होतो की सर सायन्स फोरमच्या या सगळ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांनी इतके सुंदर कार्यक्रम केले आहेत सर। म्हणजे यांना फक्त एकदा श्रद्धा आणि शिंदे हे विद्यार्थी माझ्याकडे आले आणि कशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करावं एक फक्त 5 मिनिटांची चर्चा केली आणि त्या 5 मिनिटांच्या चर्चेतून या विद्यार्थ्यांनी इतकं सुंदर 3 दिवसाचा कार्यक्रम केला सर। यापूर्वी देखील सायन्स असोसिएशनच्या माध्यमातून सायन्स फोरमच्या माध्यमातून या महाविद्यालयामध्ये आपण दरवर्षी कार्यक्रम करतात, परंतु या वर्षाच्या कार्यक्रमाचं स्वरूप आपण मुद्दामून बदललं जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला संमेलनाऐवजी जर रिसर्चवर काही काम करता आलं तर त्याचं मूल्यांकन ऍक्टच्या संदर्भात असेल किंवा इतर कुठल्या दिवसाच्या संदर्भात असेल, आणखी कुठल्या वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भात असेल, त्याचं महत्त्व वेगळं आहे। आणि म्हणून या वर्षीच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या मुलांनी जे काही इव्हेंट घेतले आहेत ते रिसर्च बेस्ड आहे। त्याच्यामध्ये संशोधन या विद्यार्थ्यांनी सादर केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सायन्सच्या सर्वच विषयाच्या आणि कॉम्पिट राबवण्यात आल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रोजेक्ट पोस्टर प्रेझेंटेशन आहे, मॉडेल प्रेझेंटेशन आहे आणि रांगोळी प्रेझेंटेशन। म्हणजे आपण रांगोळी एक कला प्रकार समजतो, परंतु त्या कलेच्या माध्यमातून काही संशोधनात्मक गोष्टी सांगता येतात का हे सुद्धा या विद्यार्थ्यांनी सादर केले। अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या सादर करून सुद्धा विद्यार्थ्यांनी संशोधन काय असतं हे त्या रांगोळ्यांच्या माध्यमातून सांगितलं होतं। दुसरा मुद्दा, आपल्या काही जवळपास 20 विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रेझेंट केले आणि त्यासाठी त्या पोस्टर सादर करत असताना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या पुस्तकांचा आधार घ्यावा लागला। ते पुस्तके ते वाचून ते प्रोजेक्ट तयार केले, पेपर प्रेझेंट तयार केले, त्यांनी पोस्टर तयार केलं आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी जे सादरीकरण केलं त्याच्यावर काही प्रश्न उपस्थित आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिली। म्हणजे हे सगळं रिसर्च ऍक्टिव्हिटी आहे आणि या रिसर्च ऍक्टिव्हिटीला आपली मुलं आता समोर जात आहेत सर, ही खरंच कौतुकाची बाब आहे। याशिवाय मॉडेलच्या नावाचा प्रकार आहे सर। म्हणजे आपण दरवर्षी आपल्या महाविद्यालयातून आविष्कार नावाची एक विद्यापीठ पातळीवर आणि राज्य पातळीवर एक स्पर्धा असते। त्याच्यामध्ये प्रामुख्याने संशोधनाच्या संदर्भाने आपण पोस्टर आणि किंवा मॉडेल काय असतात हे सगळं आपण हुबेहूब मॉडेल तयार स्वतः करून आपल्या कॉलेजमध्ये सादर केलं, प्रेझेंट केलं होतं। हे फार महत्त्वाचं आणि एक चांगली सुरुवात
मागच्या अनेक वर्षातून आपण केलेली आहे. यावर्षी आपण त्याला संशोधन रिसर्च असं नाव देऊन हे विद्यार्थ्यांचं हे कार्य आहे त्याला महत्व प्राप्त करून देण्याचं काम केलेलं आहे. या मुलांनी केलेलं काम खरंच खूप कौतुकास्पद आहे सर. आणि हे सगळं जे आहे या सायन्सचे शिक्षक त्यांच्या मागे त्या शिक्षकांच्या मागे असलेले सचिवभाऊ आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे असलेली आपली संस्था या सगळ्यांचा हातभार या आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं डेव्हलपमेंट आपण करत आहोत. आपले हे मुलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आविष्कार स्पर्धा असू देत किंवा आणखी दुसऱ्या संशोधनात्मक स्पर्धा असू देत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर सामोरे गेलं तर त्यांचा एक आत्मविश्वास वाढू शकतो आणि त्या आत्मविश्वासाला आपण सगळे हातभार लावूयात आणि त्यांचा हा आत्मविश्वास आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवण्यासाठी खूप मदत करणारा आहे. एकदा या मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपण असंच संशोधनाच्या अनुषंगानं निरनिराळे कार्यक्रम घेत राहा. आपल्या महाविद्यालयाचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट हे सदैव आपल्यासोबत कार्यरत राहील. आपल्याला सदैव मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर राहील. कुठल्याही तुमच्या समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठी आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करू. आपण समोर राहू अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आपण हा रिसर्चच्या संदर्भानं पोस्टर प्रेझेंटेशन, मॉड्यूल प्रेझेंटेशन, रांगोळी प्रेझेंटेशन या निमित्ताने केलेला हा कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने आपण साकार केलेला आहे. याकरिता मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद करतो. Hanjode sir express his thought and guide us. Hanjode sir, please sir. गाडगे बाबा त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो. आजचे चीफ गेस्ट ऍक्च्युली आमच्या कॉलेजचे माझ्या डिपार्टमेंटचे MS मोरे सर होते. मला काही कल्पना नव्हती या कार्यक्रमाबद्दल. मला सकाळी 9:15 फोन आला की सरांनी सांगितलं की अरे का गोटेवाडीला जा तुम्ही. त्याच्यासाठी याची पण माहिती नव्हतं मला. म्हणजे सरांनी कॉल केला की गोटेवाडीला जा. मग मॅडमला विचारलं की असोसिएशनचा कार्यक्रम आहे. तर मी का म्हणजे केमिस्ट्रीचा टीचर असल्यामुळे दुसरं जास्त काय बोलता येत नाही. मी ऍक्च्युली कुठे चीफ गेस्ट म्हणून गेलो पण नाही. आणि मला कॉल आल्यानंतर मग इथे आल्यानंतर कळलं की छोटासा कार्यक्रम असेल असं वाटतं. त्यामुळे काय लवकर कार्यक्रम आठवून पण इथं आल्यानंतर खूप मोठा माहोल दिसला. थोडा त्याला धक्कन केला. अरे बाबा कसं बोलावं मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमात. कारण मी कधी बोललेलं नाही. पण मला या प्रसंगी सायन्स फोरम त्या उद्घाटन प्रसंगी कॉलेजचे दिवस आठवतात. आम्ही पण कॉलेजमध्ये कार्यक्रम घ्यायचे. त्यावेळेस जे पूर्ण कॉलेजमधनं एकच कार्यक्रम राहायचा आणि GS ची निवड व्हायची. आणि प्रत्येक क्लासमधून फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर असं CR निवडायचे. त्याच्यानंतर पूर्ण कॉलेजचा GS निवड व्हायची. इलेक्शन व्हायचं एक प्रकारचं. हा मोठा इलेक्शन राहायचं त्यावेळेस आमच्या वेळेस. आता तसं सध्या आमच्या कॉलेज पण कार्यक्रम होतात पण डिपार्टमेंट वाईज कार्यक्रम होतात सायन्स असोसिएशन. त्यावेळेस अशी संधी सर्वांना नाही भेटत होती. म्हणजे एका क्लासमधून एकच विद्यार्थी राहायचा CR म्हणून. जो मेरिट राहील क्लासमध्ये त्याची निवड व्हायची फक्त. आणि GS आहे थोडा स्ट्रॉंग राहायचा. म्हणजे कॉलेजमध्ये त्याची डेअरिंग दबदबा राहायचा तो GS राहायचा. असं त्यावेळेस इलेक्शन राहायचं. फार मोठं इलेक्शन राहायचं कॉलेजमध्ये. जसं की आमदारकी याच्या तसं म्हणजे ओढवून यायची आमच्या वेळेस. पण आता सध्या म्हणजे या निमित्तानं पण आता ते बंद केलेलं आहे. त्यावेळेस कधीपासून 3-4 वर्ष झाले काय बंद केले. कारण ते बराच मोठा प्रॉब्लेम म्हणजे मारामारी पण व्हायची कॉलेजमध्ये. तर मी नांदेडला सायन्स कॉलेजमध्ये एज्युकेशन झालं आहे माझं. आणि आता डिपार्टमेंट वाईज भेटते. आता सायन्स फोरम तुमचं पूर्ण कॉलेज सायन्स फोरमचा आहे कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे संधी प्रत्येकाला भेटते तुम्हाला. आणि या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला
की हा प्रत्येक कार्यक्रम करताना कॉलेजमध्ये आपण रेग्युलर प्रेझेंट राहणं फार महत्वाचं आहे. आपण इरेग्युलर राहिलं तर आपली लिंक नाही लागत अभ्यासामध्ये. आणि सगळ्या गोष्टी करताना पहिलं एज्युकेशनला फर्स्ट प्रिफरन्स दिलं पाहिजे. आपण क्लासमध्ये टॉपर राहायचे, नेहमी टॉपर कसा राहील किंवा जास्तीत जास्त नॉलेज कसा घेईल. आणि समोर जे आपलं टार्गेट आहे, आपल्याला तर BSc लेवलला आपल्याला माहिती आहे एक्झाम वेगवेगळ्या एक्झाम असतात. IIT जाम असते, नेट असते, सेट असते. त्याच्यानंतर या एक्झामची थोडीफार माहिती आजच माहिती होणं महत्वाचं आहे. आपला जोपर्यंत आपल्याला टार्गेट समजणार नाही तोपर्यंत आपण म्हणजे आपल्याला अभ्यासाची रूट नाही कळणार. आपल्याला कसं जायचं तिथे कळणार नाही. त्यामुळे त्यासाठी आपल्याला टार्गेट निश्चित करण्यासाठी आपल्याला गायडन्स नेहमी महत्वाचा आहे. त्यासाठी नेहमी सरांच्या संपर्कात राहणं महत्वाचं आहे. कारण की माहिती घेणं महत्वाचं आहे की समोरच्या एक्झाम आता BSc मुलांना बऱ्याच मुलांना माहित नसते की जामची एक्झाम काय आहे. IIT जाम तर ते थर्ड इयरला अपियर असताना तुम्हाला IIT जाम एक्झाम देता येते. त्यासाठी आपल्याला फर्स्ट इयर पासून तयारी करावी लागते. कोणत्या एका सब्जेक्टमध्ये जे आपल्याला सब्जेक्ट आपला जो सब्जेक्ट एक्सपर्ट आहे आपला त्या सब्जेक्टला आपण चांगला अभ्यास करून थर्ड इयरला आपण चांगल्या प्रकारे स्कोर करू शकतो आणि जाम IIT क्रॅक करू शकतो. कारण त्याचा असा फायदा आहे की आपण MSc तर प्रत्येक ठिकाणी करतो, पण IIT मध्ये करणं म्हणजे थोडं तिथे डबल जॉबची ऑपॉर्च्युनिटी जास्त असते आणि सर्व काही फॅसिलिटीज पण असतात तिथे IIT इन्स्टिट्यूटला. कारण आमच्या कॉलेजचा गेल्या वर्षी स्टुडंट गेलेला आहे चव्हाण नावाचा जाम थ्रू IIT जाम थ्रू पास झाला तो आणि NIT ला जमशेदपूरला त्यानं MS केला. त्याच्यानंतर त्याचं अपियर मध्ये त्याचं सिलेक्शन झालं त्या मुलाचं. म्हणजे त्याचं स्टडी कसं तिथे खूप स्टडी करून घेतात स्वतः सर्व म्हणजे इन्स्टिट्यूटचं ती रुटीनच असते तशी. दर शनिवारी रविवारी एक्झाम असते तिथे. आणि तिथे ते आमचा जो स्टुडंट आहे त्याने अपियर मध्ये प्लेसमेंट झालं त्याचा आज त्याला म्हणजे 10 लाखाचं पॅकेज आहे. म्हणजे 21-22 वर्षी त्यानं सिलेक्शन झालं त्याचं. तो आकाश इन्स्टिट्यूट मध्ये आता बिकानेरला शिकवतो तो. अशा प्रकारे म्हणजे या गोष्टी करत असताना तुम्ही सगळ्या किंवा एज्युकेशनवर फर्स्टली लक्ष दिलं पाहिजे. फर्स्ट प्रिफरन्स एज्युकेशनला दिलं पाहिजे. आणि आपलं जे आईवडिलाचं स्वप्न आहे ते सदैव मनात घेऊन अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द सांगितले. थँक्यू व्हेरी मच सर. सरांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केले. IIT जाम म्हणजे काय असतं, आपण कशा प्रकारे त्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो. आणि नेक्स्ट आता काही क्रमाचे कार्यक्रमाला उपस्थित राजस्थान महाविद्यालयाचे प्राध्यापक खारोडे सर, दरवर्षीप्रमाणे जो ॲन्युअल प्रोग्राम सायन्स हा आपल्या जवळजवळ 9-10 पासून हा आपण दरवर्षी कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यामध्ये गॅदरिंगचाही सुद्धा त्यामध्ये प्रोग्राम आपण आयोजित करतो. हे जे प्रोग्राम असतात आपले ॲन्युअल प्रोग्राम ज्या सब्जेक्ट वाईजचे काही म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत आता सरांनी सांगितलं डोंगरकर सरांनी जे काही आपल्याकडे स्किल आहेत त्या सादर करणं या माध्यमातून आपण समोर येऊन आपल्यामध्ये जे काही गुण आहेत आता सरांनी सांगितलं रांगोळीच्या माध्यमातून काही प्रोजेक्टच्या माध्यमातून काही आपल्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते गुण बाहेर सर्वांसमोर मांडण्याची संधी हे व्यासपीठ आपल्याला देत असतं. हे जे आपण दरवर्षी आपण कार्यक्रम राबवतो गेल्या 22-23 वर्षापासून महाविद्यालयामध्ये आपण दरवर्षी गॅदरिंगचा प्रोग्राम आयोजित करतो. या
संदर्भामध्ये कुठलंही शासन किंवा विद्यापीठ कुठल्याही प्रकारचं अनुदान देत नाही हे सरांनाही सुद्धा माहित आहे, सर्व प्राध्यापकांना माहित आहे. परंतु हे जे करत आहे हे फक्त आपल्यामध्ये काही जे गुण आहेत, आपल्यामध्ये कुठेतरी एक कौशल्य, कुठेतरी एक धाडस निर्माण करण्यासाठी, दोन शब्द बोलण्यासाठी किंवा व्यासपीठ आपल्यामध्ये निर्माण व्हावं यासाठी हे कार्यक्रम आपण दरवर्षी राबवित असतो. खरोखर हे जे अॅन्युअल प्रोग्राम आहे, सब्जेक्ट आहे, जे फोरम आहे, जे सायन्स फोरम आहे, या सायन्स फोरमच्या माध्यमातून आज बघितलं मुलं या ठिकाणी असे उत्सुक आहेत की आपल्यामध्ये जे काही कला आहेत उद्याला आपल्याला सादरीकरण करायचंच आहे त्या माध्यमातून. परंतु आज जी तुमच्यामध्ये जी उत्साह आहे तो उत्साह असाच कायम राहावा. आणि जी आज जी पिढी आहे ती मोबाईलच्या ह्याच्यामध्ये थोडस व्यस्त आहे. थोडं आपण आज जर थोडस विचार जर केला तर थोडस आपण त्यापासून थोडस दूर जर आपण मोबाईलला जर दूर ठेवलं, निश्चितच पुढचे जे दिवस आपल्याला उद्या या ठिकाणी बसून आपल्याला पाहायला मिळतील. कारण आपण चांगले विद्यार्थी आहात, आज सायन्स मध्ये विद्यार्थी आहात, काही कॉमर्स मध्ये विद्यार्थी आहेत, काही आर्ट्स फॅकल्टी मध्ये विद्यार्थी आहेत. खरोखर आपल्यामध्ये जसं जिद्द असेल त्या जिद्दीच्या जोरावर आपण आपलं जे ध्येय आहे ते ध्येय आपण गाठल्याशिवाय राहू शकत नाही. एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केला आहे सर्वांनी आहे कुठे टाळ्यांचा आवाज. प्लीज गिव देम अ बिग हैंड ऑल ऑफ यू. हम सब स्टूडेंट्स इंतजार कर रहे हैं. The next part of the program, prize distribution of the Science Forum. A Science Forum is an educational activities for students involving research activities for students involving experiment, posters or construction of models with scientific spirit. Curiosity in the student, which in turn force them to think and creatively find a solution. Today, on the occasion of Science Forum, we feel very proud to encourage them by giving prize and certificate for chief guests. They are also eager to know their ranks and also for the prizes. I know this prize and rank will always motivate them to the something good in science. Prize distribution. In a poster competition, Pooja Raut, please come on the stage. Third rank. मला माहिती बऱ्याचशा काही छोट्या मोठ्या चुका झालेल्या आहेत. कसं पूर्वीच्या काळामध्ये 6 तास व्यासपीठापासून दूर असलेले व्यासपीठ तयार व्हायचे. म्हणजे मानवाच्या मेन गरजा होत्या की अन्न, निवारा. पण आता त्या राहिलेल्या नाही, बऱ्याचशा गोष्टी वाढून गेलेल्या आहेत. तसे व्यासपीठ सुद्धा वाढलेले आहेत. आम्ही आमच्या कमेंट्री थ्रू जेवढे प्रयत्न करायचे तेवढे केलेले आहेतच. थोड्याफार काही चुका झालेल्या आहेत तर त्या तुम्ही सांभाळून घ्याव्या. आणि यानंतर मी सर्व सरांना विनंती करतो की वरती मॉडेल आणि पोस्टर आणि रांगोळी विद्यार्थ्यांनी काढलेले तुम्ही सर्वांनी धन्यवाद. आणि त्याचबरोबर
असं फिट व्हावं लागलं असं नाही का मोबाईल काढ light cycle as well as stationary cycle. And in first cycle, the cycle is the first attachment. In the first phase, the bacterial phase bacterial phase असतात ते त्या सेलवर रिसेप्टर शोधतात. जर रिसेप्टर असले पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे रिसेप्टर असले तर ते बॅक्टेरियल फेज त्या सेलला अटॅक करू शकतो नंतर स्टेज करू शकत नाही. त्या बॅक्टेरियल फेज त्या सेलला अटॅच करतो पहिले आणि सेकंड स्टेजमध्ये म्हणजेच की पेनिट्रेशन किंवा त्याला इंजेक्शन पण म्हणतात. त्याच्यामध्ये जे काही DNA असते त्याला त्या सेलमध्ये इन्क्लूड करावं लागते आणि जेव्हा ते DNA इन्क्लूड करतो तेव्हा त्याचे ते पार्ट असतात ते एकदम फ्रेश होतात आणि रिंग टाईप होतात. जेव्हाच ते DNA त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो आणि थर्ड स्टेज आहे मल्टिप्लिकेशन. या स्टेजमध्ये त्याचे वेगवेगळे पार्ट बनायला लागतात. जसं हेड बनायला लागते त्याचे DNA रिप्लिकेट व्हायला लागतात. त्याच्या बेसमेंटचे प्लेट असतात ते रिप्लिकेट व्हायला लागतात आणि याची चौथी जे स्टेज आहे ती जे असेंब्लीमध्ये जे सर्व पार्ट आहे ते पार्ट इन्क्लूड होतात आणि एक प्रॉपर जे काय बॅक्टेरियल फेज ते बनते असेंबल होऊन. आणि याच्यामध्ये असं आहे की म्हणजे प्युअर नसते त्याच्यासाठी एक मेथड आहे एक्सट्रॅक्शन मेथड आपण मेल्टिंग पॉईंट 333 and boiling point 2792 डेन्सिटी 2.70 ग्राम आणि त्याचे प्रॉपर्टीज रूम टेम्परेचरवर तो सॉलिड राहतो आणि ते रिॲक्ट ॲक्सिलरेटर जर रिॲक्ट केला त्याला हायड्रोजन गॅस म्हणजे माहिती सांगायची डेली लाईफमध्ये जसं युरेनियम आपल्या सगळ्यांना माहिती पण ॲल्युमिनियम आपण डेली यूज करतो पण आपल्याला माहिती नाही ना त्याच्यासाठी. छान या माध्यमातून तयारी होते हो ना. MSc ला ज्यावेळेस करतात हे त्यावेळेस हे सर्व तुम्हाला युनिव्हर्सिटी प्रोजेक्ट तयार करावे लागतात आणि ते सर्वांसमोर सांगायला लागतंय. आज ही स्टेज तुमची आहे महाविद्यालयापासून तयार होत आहे सोबत नाही सर खूप फरक पडतो सर. कॉन्फिडन्स वाढतं बोलणं हे खूप महत्वाचं आहे. MSc करता वेळेस हे खूप महत्वाचं आहे. कोण आहे चाळणी त्याच्यामध्ये आपण खडे काढायचे असते तर ते खडे आपण त्या चाळणीत चाळून जे छोटे छोटे खडे असतात ते निघून जातात आणि त्यांना गहू पाहिजे असतं ते वर राहते. ती ही वाली मेथड आहे. फिल्टरेशनमध्ये कसं जे लिक्विड आहे त्याच्यामधून आपल्याला पार्टिकल्स असतात ते बाहेर काढण्यासाठी आपण फिल्टर पेपरचा यूज करतो आणि फिल्टर पेपरचा यूज केल्यावर ते जे आपल्याला जेव्हाचा घाण पार्ट आहे ते वरच राहते म्हणजे लिक्विड आहे पूर्ण खाली. हे लॅबमध्ये केलेलं एक्सपेरिमेंट फनेल घेतली खाली कोनिकल फ्लास्क एक स्टँड घेतला ते फिल्टर पेपर यूज केला त्याच्यामध्ये जे सोल्युशन आहे ते सोल्युशन वर टाकलं आणि नंतर जे फिल्टर पेपरमधून कोणतं पण सबस्टन्स हे बाहेर निघण्यासाठी थोडा टाईम ड्रॉपलेटनं तो बाहेर येतो. तर जे हार्ड पार्टिकल ते वरच राहून जाईल जे आपलं सोल्युशन पाहिजे असतं ते कोनिकल फ्लास्कमध्ये खाली येऊन जाईल. म्हणजे प्रोसिजरसाठी 1 दिवस तो द्यावंच लागतो. इव्हॅपरेशन मेथडमध्ये कोणत्या पण लिक्विडमधून आपल्याला कोणते पार्टिकल काही पार्टिकल असे असतात जे आपण फिल्टर केले तरी पण निघत नाही आणि स्विलिंग केलं तरी पण निघत नाही. त्यासाठी आपल्याला इव्हॅपरेशनचं मेथडचं यूज करावं लागतं. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल आपण एक पाणी घेतलं पाण्यामध्ये मीठ टाकलं तर आपण मीठ ते सोल्युबल होऊन जाते पण मीठ काय सेपरेट करता येत नाही. तर त्याच्यासाठी आपण इव्हॅपरेट करतो. इव्हॅपरेट केल्यानंतर जे वॉटर आहे ते इव्हॅपरेट होऊन जाते म्हणजे सॉलिड पार्ट आहे जसं की साय ते खालीच जाते. हे इव्हॅपरेशन आहे. डिस्टिलेशन तर सेमच तेच प्रोसेस आहे. खालून हीट करायचं ते सोल्युशनला सॉल्वंटमध्ये जे सोल्युशन आहे जे आपण सेपरेट करू शकत नाही त्याच्यासाठी आपण डिस्टिलेशन प्रोसेस यूज करतो. ठीक आहे मॅम.
खाली फिट केल्यानंतर जे पार्टिकल्स आहेत ते इव्हॅपरेट झाल्यानंतर इव्हॅपरेशन ते इन्व्हायरमेंटमध्ये स्प्रेड नाही, ते आपल्याला कलेक्ट करायचं. कलेक्ट केल्यानंतर ते इव्हॅपरेशन आहे ते रूम टेम्परेचर आल्यानंतर ड्रॉपलेट्सच्या थ्रू बीकरमध्ये जाणार. क्रोमॅटोग्राफी हे क्रोमॅटोग्राफीमध्ये पेपर क्रोमॅटोग्राफी आणि हार्ड क्रोमॅटोग्राफी. पेपर क्रोमॅटोग्राफीमध्ये आपण एक पेपर घेतो आणि पेपर घेतो, त्या पेपरवर 4 ड्रॉपलेट्स आपण यूज करतो. ते ड्रॉपलेट्स आपण सोल्युशनमध्ये टाकतो जे आपल्याला फिल्टर करायचं. ते सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर जे आपण केमिकल आता त्याच्यामध्ये जे इम्प्युरिटीज आहे ते काढण्यासाठी ते क्रोमॅटोग्राफीचं पेपर आपण ते फिल्टर करायचं आणि ते चांगलं असतं, त्याचा ग्राफ जास्त असता तो म्हणजे सगळे इक्वल आले तो फिल्टर आहे. पण याच्यामध्ये एक हाय लेवल आहे, थोडा खाली त्याच्यापेक्षा पण त्याच्यामध्ये पार्टिकल्स प्रेझेंट आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला ते मेथड पुन्हा जोपर्यंत ते इक्वल लेवलला येते. जेव्हा ते इक्वल लेवलला आला ते क्रोमॅटोग्राफीची मेथड आणि ते सोल्युशनमधलं जे पार्टिकल्स वगैरे जे आपण ते त्याच्यामध्ये 180 एलिमेंट्स प्रेझेंट आहे. हायड्रोजन ह्युमिक गॅस आहे, गॅस फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये 4 ब्लॉक्स राहतात. SPDF हे 4 ब्लॉक्स प्रेझेंट राहतात पिरियडिक टेबलमध्ये. हे जे ग्रुप आहे याचे नाही का पूर्ण आउटपुट कम्प्लीट राहतात आणि बाकीचे जे ग्रुप आहेत यांचे आउटपुट नाही का कम्प्लीट नसतात. याच्यामध्ये नाही का नॉन मेटल, मेटल आणि मेटलॉइड प्रेझेंट आहे. नॉन मेटलमध्ये सॉफ्ट मेटल आणि हार्ड मेटल हे दोन्ही मेटल असतात. नॉन मेटल nucleus, endoplasmic reticulum, cytoplasm, mitochondria, Golgi bodies, rough endoplasmic reticulum, ribosomes and lysosomes. And the functions of them are written here. Thank you. Myself Ashwini Nirgule, I am from BSc first year. This is modernist microscope. हे स्लाइड्स आहेत आणि हे बॉडी ट्यूब आहे, आयपीस आणि बॉडी ट्यूब हे यांच्या मिळून बनवले जे आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही ते यामध्ये आपण यूज करू शकतो त्याचा बघण्यासाठी. आणि स्लाइड्स आहेत व्हायरस, बॅक्टेरिया, अल्गी अँड मशीन. वैदिक प्लास्टर का? ओके ओके म्हणजे शेणाचं ते. आमचं पण घ्या ना दोन चार. कुठे आता येतात ना पोरं सर इकडे आली की इन्फॉर्मेशन देतात ना. हो ना बघेत घेतात ना तो पण टाकतो येत मग. बरं 6 मिनिटात झाला 7 मिनिटात झाला. याजवळ फोटो आहेत. हो ते तर रिपोर्टमध्ये येते ना सर. ते व्यवस्थित येते. हॅलो अंकिता सर माझ्या स्टुडंटचा बघतो तुझ्या पाया लागतं का काही पोरं म्हणजे तुझे काय हे आहे ना व्हिडिओ चालू आहे आता.
Myself is Shivkanya Huge, BSc final year. Making a soap. 50 ml water, distilled water, and NaOH is 15 gram. NaCl is 15 gram, and 200 ml water. Coconut oil is 16 ml. To the mix up in water and NaOH mixed to the and NaOH is a solution. An exothermic reaction is produced. NaCl and 200 ml water mix. This is the NaCl solution. To the heat, नंतर याचं हीट करायची NaOHची आणि त्याच्यात कोकोनट ऑइल ॲड करत जायचं हीट करताना. तर 10 ते 15 मिनिटं करायची आणि त्याच्यानंतर NaCl सोल्युशन आहे ते बी हीट करायचं. हीट करता करता टाकायचं 10 मिनिटं कंटिन्युअसली रॉडने फिरवायचं ते. आणि हीट झालं की त्याच्यानंतर सेट करायसाठी 40 ते 50 मिनिटं ठेवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर फॉर्म येते ते फॉर्म काढून घ्यायचं एका कंटेनरमध्ये आणि 2 दिवसात साबण आपलं तयार होतं.